शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारवटकर पाटील. माझ्या शेतामध्ये ही 29 तारखेला पेरणी केलेली आहे सोयाबीनची. आणि सोयाबीनचे वाण आहे बुस्टर कंपनीचे. आणि हे सोयाबीनचा प्लॉट आहे 5.5 एकराचा, ज्यामध्ये किशोर हे अंकुरचे सोयाबीन, अर्ध किशोर अंकुरचे किशोर सोयाबीन आहे ना, अर्ध हुतूत आहे बुस्टर कंपनीचे. याची पेरणी आम्ही 29/6/2026 ला केलेली आहे. बघा मित्रांनो, सोयाबीनचा प्लॉट बघा मित्रांनो कसा सुद्धा जमला. आणि आमच्या इकडे 20 तारखेला रात्रीपासून पावसाला, मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. आणि 22 तारखेला पण चांगला पाऊस पडला, 21 तारखेला पण चांगला पाऊस झाला, पण मध्यम स्वरूपाचा झाला. बारीक बारीक तुषार पडले, काही वेळेस थोडासा बरा मोठे थेंब टाकले. आणि सोयाबीनचे पीक बघा मित्रांनो किती प्रफुल्लित आहे आणि आनंदाने डोलून राहिलेले आहे. आणि हे माझं सोयाबीनचं क्षेत्र आहे. या सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये हे गांजरगाव बाहेरच्या देशातून, आपल्या इकडे नव्हतं गांजरगाव पहिले, ते बाहेरच्या देशातून सोयाबीनच्या बियांसोबत आलेलं आहे. आणि तेव्हापासून अजूनही हे काँग्रेसचं गवत जे म्हणतात ते आपल्या शेतात अजूनही आहे. 20 ते 25 वर्षापासून आपल्या शेतात हे काँग्रेसचं गवत. याला फक्त एकच इलाज आहे, फवारणी तर मरतेच, पण याला एकच इलाज आहे का जेव्हा मोठे झाडं होतात त्याला बी येतात, तर त्याच्या अगोदर त्याची कापणी करून ते धुरावर टाकून पेटवून द्यावी. आणि याच्यामध्ये केण्याचं सुद्धा आहे सोयाबीन मध्ये. आता मित्रांनो, याला निंदन करावे की तणनाशकाने मरेल, हे मला कॉमेंट्स मध्ये आपण सांगावे. तसा तर मी इथे आता एक डवरणी घ्यायचं माझं प्लॅनिंग चालू आहे. बघू आता वातावरणाने जर साथ दिला तर एक डवरणी घे, आणि त्यानंतर मी 2 डवरण्या केल्यानंतर तणनाशकाची फवारणी. कारण अजूनही आमच्या सोयाबीनचे पॅक झालेलं नाही आहे, मधात उघडच आहे. आणि हे अगोदर डवरणी करतानाच निघालेलं तणकट आहे. यामध्ये केना आहे आणि कुंदळ आहे. त्या कुंदळाची भाजी बनवल्या जाते, ही रानभाजी आहे. ही पण भरपूर प्रमाणात आमच्या शेतामध्ये निघालेली आहे. आणि हा केना सुद्धा भरपूर प्रमाणात निघालेला आहे. आणि हे आमचे खास माणसं आहे परमेश्वर भाऊ, यांनीच हे डवरणी वगैरे माझ्या शेतातली केली आहे. त्यांचा व्हिडिओ सुद्धा आपण बघितलाच असेल मित्रांनो. आणि आमचा एक माणूस आमची शूटिंग करत असतो, पंकज, स्पेशल शूटिंग साठी आहे. आणि परमेश्वर भाऊ सोबत मी आज व्हिडिओ बनवित आहोत. बघा, आमचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा मित्रांनो. असेच नवीन नवीन प्रयोग आपल्याला पाहण्यास भेटेल शेतकरी मित्रांनो. आता शेतकरी मित्रांनो, मी याच्यात डवरणी करू का तणनाशक मारू, हे कॉमेंट्स मध्ये मला सांगा. आणि आपली पण सल्ला मला पाहिजे. आपणही शेतकरी आहात, आपल्यालाही पुष्कळशा गोष्टी माहीत असतात. माझंच बरोबर आहे असं नाही, पण मी पारंपरिक पद्धतीनुसारच शेती करत असतो. आता थोडस वळणसार शेती आहे माझी, थोडस वल कमी वाटते, पण उद्याला वळणी येऊन जाईल. तर परवा मी डवरणी सुद्धा करू शकतो आणि उद्यापासून तणनाशकाची फवारणी सुद्धा करू शकतो. यामध्ये मी साकेत हे औषध घेणार आहोत, आणि त्या औषधावर माझा पहिलेपासून विश्वास आहे. आणि यामध्ये जर जास्तच कोणाच्या शेतामध्ये जास्तच जर कंटेट असेल, मोठ्या भरून असेल हा पूर्ण दोन्ही साईडचा, तर त्यामध्ये सिजेंटा कंपनीचे एक औषध येत असते. तर ते सिजेंटा कंपनीचे औषध आणि साकेत हे मिक्स करून, साकेतचं 40 ml आणि सिजेंटा कंपनीचं जे औषध येते त्याचं पण 40 ml असं प्रमाण ठेवून आपण जास्त जर तणकट असेल तर त्यामध्ये फवारणी करू शकता. आता मला त्या याचं नाव नाही आठवून राहिलं, पण ते सिजेंटा कंपनीचं औषध आहे. फार उत्तम औषध आहे. दोन्ही जर औषधं मारले मिक्स करून, आणि तुरी नाही पाहिजे, असा प्लेन सोयाबीनचा प्लेन प्लॉट पाहिजे, त्याच्यातच ते काम करू शकतो. आणि तुरीचं जर आपलं क्षेत्र असेल, मधात जर 8 फुटावर तूर असेल आणि सोयाबीन असेल, तर साकेत हे औषध वापरा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. माझी जर माहिती आपल्याला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करावे ही विनंती. कॉमेंट्स मध्ये आपली माहिती द्यावी, आणि काही चूकभूल झाली असेल तर मला माफ सुद्धा करावी. आणि मी हा व्हिडिओ आपल्यासाठीच नवीन नवीन व्हिडिओ बनवित असतो. आणि माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो. जय जवान, जय किसान.